हो. दोर द्या बरं, दोर. अरे तुमच्या दोरी आणि या बांधणीची सुरुवात चौर आडीने होते. क्लव हिच, दोन्ही बांबू एकत्र जोडायचे आणि स्क्वेअर लॅशिंग. सर ते उभं करून त्यांना दाखवून द्या. सर उभं करून हो. नाही नाही असं दोन. करून. हे कशासाठी माहिती आहे तुम्हाला? तुमच्याजवळ बांबू आहे तो आखूड पडतोय, फ्लॅगपोल उभा राहायचंय तुम्हाला, त्याची उंची वाढवायची आहे. मग याला जॉईंट करायचंय. मग जॉईंट करायचंय तर समांतर बांधणीने आपण सुरुवात करूया. समांतर बांधणीला सुरुवात करताना ही पहिल्या प्रकारची समांतर बांधणी आहे. दोन्ही बांबू एकत्र करायचे आणि चौर आडीने त्याची सुरुवात करायची. चौर आडीने सुरुवात केल्यानंतर तर असं याला वेढे मारायचे. दोघं मिळून दोघांना एकत्र करू. ऊपर भी पकडतो रखो सर. दुसरी पण दोरी द्या याला. अजून एक दोरी द्या. हा, याला दोन दोऱ्या लागतील. तुमच्या लक्षात ठेवा फक्त दोऱ्या. सोनवणे सर आणि राठोड सर या दोघांच्या दोऱ्या यायला लागतील. सर त्यांची घ्या, म्हणजे त्यांची जोडी लक्षात राहील. जोडी लक्षात राहील. स्क्वेअर लॅशिंग चौरस समान. होतोय. हा, एक मिनिट लक्ष द्या. आता आपण एवढं जर बांधलं कधी आणि थोडस याच्यावर जर प्रेशर पडला कधी ना, ते वाकून जाईल. म्हणून याला आणखी दुसरी बांधणी करावी लागते. दोन ठिकाणी बांधण्या कराव्या लागतील. खालून घ्या ना, खालून उलट करून घ्या. खालून वरती घ्या ना. क्लोइश मारली त्यांनी आता सुरुवातीला. हे तुम्ही उंची वाढवण्यासाठी, म्हणजे जास्तच उंच वाढवायची असेल ना तर असं करावं लागेल. आणि एखादी बारीक काडी जर असेल, तुम्ही एका ठिकाणी जरी केली तरी सुद्धा होऊन जाता येईल. तुम्हाला जास्त उंच वाढवायचे तर या पद्धतीने करत जायचं. किंवा तुम्ही असं हे प्लास्टर वगैरे करणारे असतात, एका बांबूवर उभं राहिलं की बॅलन्स जाऊ शकतो ना. मग दोन बांबू असे एकत्र करतात ते, आणि त्याला ही बांधणी म्हणजे त्यांना व्यवस्थित उभं राहता येतं. म्हणजे हे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट जे बनवतात ना, त्यासाठी ही बांधणी का वापरतात. ही शिअर लेसिंगचा पहिला प्रकार झाला. नाही ना, मजबूती येते तुझी. ते बांधत हा, आला का लक्षात? क्लोइशने एंड केला. इथने आपण इथं एंड केला. एक लक्षात घ्या, हिला आवळ वेडे देता येईल का? नाही. देता येईल का आवळ वेडे? नाही. हा, दुसरी जी समांतर बांधणी आहे तिला आवळ वेडे देता येतात. बघून घ्या. ओके. कसा घ्या. चला राठोड सर, तुमची दोरी द्या.